नमस्कार मंडळी, जय शिवराय. कशा आहात सगळे? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नवरात्री सुरू आहे आणि गरबा दांडिया न खेळता तर नवरात्री अधुरीच वाटते. दुबईमध्ये गरबा नाईट्स कसं सेलिब्रेट होतो हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर आम्ही दोघांनी तिकीट बुक केले होते गरबा नाईटसाठी. तर मग आज दुबईतल्या गरबा नाईटचा सुद्धा एक्सपिरियन्स घेऊन बघू. इंडियामध्ये तर लहानपणापासून गरबा दांडिया हे सगळं नवरात्रीमध्ये 9 दिवस खूप आनंदाने आपण खेळत असतो, जात असतो, वेळ काढून तिथे जातो आणि खूप छान वाटतं. पण तसंच आता दुबईमध्ये सुद्धा आम्हाला तो एक्सपिरियन्स घ्यायचा होता आणि खूप आनंद झाला होता की यार इथे पण हे सगळं आहे. सो आम्ही निघालो आणि हे बघा दुबई फ्रेमच्या इथेच ते होतं. लोकेशन जबील पार्क म्हणून होतं. गेल्यानंतर बघितलं तर सगळे आपले इंडियासारखे दांडियाचे कॉस्ट्युम्स वगैरे घालून होते. ही सगळी गर्दी बघून, लोक बघून तर मला थोड्या वेळासाठी असंच वाटलं की मी इंडियामध्येच आहे. त्याच्यानंतर इथे आतमध्ये जाण्यासाठी तिकीट होतं, पार्कचं तिकीट होतं, ते आम्ही काढलं आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली. सांगायचं तर मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं की मी दुबईत सुद्धा गरबा नाईट्स किंवा नवरात्री असं बघेन, सेलिब्रेट करेन. हे एंट्रीला पास दाखवायचा होता. पास दाखवल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये तर बघितलं तर काही म्युझिक वगैरे ऑन झालेलं नव्हतं, काय नाही. मग इथे भरपूर सारे स्टॉल लागलेले होते, खाण्यापिण्याचे स्टॉल होते, दांडियाचे वगैरे होते. सगळी खूप गर्दी होती, हळूहळू लोक येत होती, पण अजून म्युझिक ऑन झालं नव्हतं. स्टॉल्स बघून यांना लागली होती भूक आणि त्यांनी घेतला होता समोसा आणि त्यांनी समोसा खाल्ला. इथे दांडिया सुद्धा विकायला होत्या आणि त्याच्यानंतर मग अनाउन्समेंट झाली आणि म्युझिक सुरू झालं. वक्त से पहले आ गए और इतने खूबसूरत और सुंदर दिख रहे हैं. I can't stop staring at you, friends. जल्दी जल्दी आवी जाओ, जल्दी जल्दी आवी जाओ. Come on, it's gonna be all night long Ras Garba, the celebration at the same time. Aye, let's seek the blessings of Durga Ma, of our goddesses, the 9 forms of Durga Ma. तर आम्ही गेलो आतमध्ये आणि आम्हाला पण गरबा खेळायचा होता, त्याच्यामुळे आम्ही दोघं पण तिथे जाऊन थोडा खेळलो. आणि थोड्या वेळासाठी तर मी विसरलीच होती की हे इंडिया नाही तर हे दुबई आहे आणि दुबईमध्ये सुद्धा एवढे लोकांनी गर्दी केलेली गरबासाठी, हे बघून तर मी शॉकच झाली होती. करत होते. आम्ही पण खूप एन्जॉय केला आणि लास्टला इथे फोटोशूट वगैरे पण केलं. मग फायनली सगळं संपलं आणि आम्ही निघालो घरी. तर असं होतं दुबईतलं गरबा नाईट. मला तर खूप जास्त आवडलं. तुम्हाला पण आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका चॅनलला. कारण सगळे लाईक वगैरे करतात पण सबस्क्राईब कोणी करत नाही, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.